न चा शंक्यम, अशी शंका करू नका. यथासंख्यम नामतः अनंततः अपि, नावानं देव अनंत असले तरी देखील. न्यायात एकम गुणं च एकम प्रत्येकम नामं एकेकम. न्यायानं जर पाहिलं तर एक गुणाचं नाव एक, दुसऱ्या गुणाचं नाव दुसरं, असं जरी प्रत्येकाच्या नावाचं वेगवेगळं नाव असणार आहे त्या गुणाला, या अपेक्षेनं त्यांना अनेकता जरी आली असली तरी देखील त्यामध्ये एकत्व, गुणत्व या दृष्टीनं, चैतन्यत्व या दृष्टीनं एकत्व आहे. नामतो सर्वतो मुख्य संख्यातस्यैव संभवात्, अधिकस्य ततो वाचा अव्यवहारस्य. त्याची शंका होती की अनंत भेद का नाही भेद, नावाच्या अपेक्षेने अनंत भेद होईल का नाही, शंका काय होती. तर नामाच्या अपेक्षेने अनंत गुण जर आहे तर अनंत गुणांच्या नावही अनंत असतील. तर तुझं हे म्हणणं चुकीचं आहे, हा भाग स्पष्ट करत आहे. का चुकीचं आहे. वचन संख्यातच आहे, नावं संख्यातापेक्षा अधिक येऊ शकत नाही, म्हणून नावं कधी अनंत येणार नाही, नावं संख्यातच येतील, गुण मात्र नियमाने अनंत असणार आहे. नामतः सर्वतो मुख्यः संख्यातस्य एव संभवात्. नाव नियमाने संख्यातच असू शकतात, त्याच्यापेक्षा अधिकस्य ततो वाचा हा अव्यवहारस्य दर्शना. जर संख्यातापेक्षा अधिक नावं घेतली तर तो अव्यवहार होणार आहे, कारण नावच जर नाही तर तुम्ही त्याला अनंत नावं कशी देणार आहात. रुद्धे प्रोक्तमतस्तोत्रे तत्त्वं वादाशाय द्वादशाङ्गाङ्गबाह्यं वा श्रुतं स्थूलार्थगोचरम्. रुद्धेहि अतः प्रोक्तम सूत्रे. पूर्व आचार्यांनी आगमामध्ये अशा सूत्र रूपानं कथन केलं आहे. काय केलं. तत्वम वा गतिशाय. जे तत्व आहे, वस्तूचं मूळ रूप आहे, ते कथन करणं अशक्य आहे. मग म्हणतात द्वादशांग अंग बाह्य, 11 अंग आणि 14 पूर्व, वास्तविका आधी जे जे काही भेद आहे, हे भेद कुणाचे झाले, श्रुताचेच झाले ना. म्हणतात स्थूलार्थ गोचरम, ते स्थूल अर्थानं गोचर असणार आहे. वस्तुतः म्हणतात तत्व जे आहे मुळात ते तत्व सांगता येईल का नाही. वस्तूचा जो स्वभाव आहे तो अनंत गुणात्मक असल्यामुळे तो वचनाच्या अतीत आहे. आणि तरी जर सांगितला की द्वादशा अंगाचं म्हणा, 11 अंग 14 पूर्वाचं जे काही ज्ञान आहे ते स्थूल श्रुत आहे, वस्तुतः त्याच्यापेक्षाही ज्ञानाचे भेद अनंतानंत असणार आहे. ज्ञानगुणाच्या पर्यायी त्याहीपेक्षा अधिक असणार आहे. आणि म्हणून जे कथन आहे ते संख्यात रूपाचंच राहील, ते कधी अनंत रूपाचं होऊ शकणार नाही. त्यामध्ये अंगज्ञान आणि अंगबाह्य ज्ञान, अंगशुद्ध ज्ञान आणि बाह्य अंगशुद्ध ज्ञान, 14 पूर्व 5 चुलिका 5 14 पूर्व जे आहे हे 12व्या अंगामधलंच आहे सर्व प्रकारचं. तर त्या 12व्या अंगामध्ये हे सगळं आलं तर हे तर 12 अंग वेगळे, अंग बाह्य आपल्याला कुठं सापडलंच नाही. काय आहे तर अंग प्रविष्टाचेच हे सगळे भेद आहेत. अंगबाह्यात काय आहे, दशवैकालिका एवढं म्हणून टाकतात, पण आपल्याला तर ते कुठं काही मिळालं नाही.
दशवैकालिक म्हणजे काय कथन आहे त्याच्यात, पण याचं सगळं कथन आहे. 11 अंगामध्ये काय काय आहे, 14 पूर्वामध्ये काय काय आहे, हे सगळं कथन आहे अंगामध्ये. कृष्णकर्म क्षया ज्ञानम शायिकं दर्शनं पुनः प्रत्यक्षं सुखमात्मोत्थं वीर्यं चेति चतुष्टयं सम्यक्त्वं चैव सूक्ष्मत्वम् अव्यापादगुणस्वता अव्यगुरुलघुत्वं च सिद्धे चाष्टगुणा स्मृता. सिद्धांचे 8 गुण कोणते आहेत ते सांगतात. कृष्ण कर्म क्षया ज्ञानम क्षयिकम ज्ञान. संपूर्ण कर्माचा क्षय झाल्यामुळे, तर संपूर्ण कर्माचा क्षय म्हणजे या सगळ्या प्रकारच्या, तिन्ही प्रकारच्या 8 कर्माचा पूर्णतः नाश आहे. भावकर्माचाही नाश आहे आणि 9 कर्माचाही नाश आहे. म्हणून क्षयिकम ज्ञानम, ज्ञान क्षयिक झालं आहे, दर्शनही क्षयिक झालं आहे. सुखम अत्यक्षम आत्मोत्थम, आणि सुख जे आहे ते कसं आहे, अतींद्रिय असं सुख प्राप्त झालेलं आहे की जे सुख आत्म्यापासूनच उत्पन्न होणारं असणार आहे. बाकी परद्रव्याची गरज ज्या सुखाला, अनंत सुख म्हणायचं का क्षयिक सुख म्हणायचं? अत्यक्षम सुख म्हटलं त्यांनी, क्षयिकही नाही नाव देतात. अतिइंद्रिय सुख म्हणजे अनंत सुख. अव्याबाद म्हणतो ना, पण सिद्धांचं सुख अव्याबाद आहे. हे तर काल म्हटलं अनंतांच्या ठिकाणी आणि त्यांच्या ठिकाणी सुखात काही कमतरता राहिली का? सुखात कमतरता राहिली नाही, कारण 4ही घाटी कर्माचा अभाव आहे. म्हणून अनंत सुख असूनही त्यामध्ये बाधक असणारे कर्म शिल्लक आहे. वास्तविक बाधकही नाही आहे. आत्मिक सुखाला ते बाधा करत नाही. जे 4 आधारचे कर्म आहेत ते आत्मिक सुखाला कोणत्याही प्रकारची बाधा करत नाही. अनंत सुखाला बाधा करत नाही, पण अव्याबाद सुखाला बाधा करतात. हा प्रश्न. अनंत सुख तर 13व्यातच प्राप्त झालं, पण अव्याबाद सुख नाही झालं. हा, अजून कर्म आहे ना, 4 घाटी कर्म शिल्लक आहे ना, बाधा आहे. बाकी काय नाही, बाकी सुख गुणात काही अधिक वाढते कमी होते असं नाही. अनंत सुखाची प्राप्ती कोणत्या कर्माच्या अभावात झाली? 4 घाटी कर्माच्या, मग तसं मोहनीयाच्या. बाधायचं कारण अनंत सुख, बाधायचे कारण शरीराची काही म्हणजे सुखाचं नाही. त्यांना काय योग आहे आहे ना? आहे. मग त्याच्यामुळे ते अव्याबाद शब्द नाही आहे. काय योग आहे, अजून शरीर आहे, हे आत्मप्रदेशाचा परिस्पंद आहे. म्हणून अव्याबाद सुख नाही. जसं अंतराय कर्माचे 4 प्रकार, त्याच्या अभावामध्ये सिद्धांचे 4 प्रकट झाले. 5, 4 नाही अंतर आहे. 5 समजा हां, अंतरायाचे 5 भेद आहेत. तसं मोहनीयाच्या 2 प्रकृती आहेत. दर्शन मोहनीय, चारित्र. दर्शन मोहनीयाच्या अभावात आणि चारित्र मोहनीयाच्या अभावात काय काय प्रकट होईल? इथं सम्यक दर्शन सम्यक चारित्र पूर्ण झालं, परंतु ते 2 न घेता अनंत सुख त्या 2 मिळून नाव. 2 मिळून अनंत सुख घ्या. आणि पुन्हा सिद्धांच्या गुणामध्ये सम्यक्त्व आहे. सम्यक्त्व गुण आहे. 8 गुणापैकी एक सम्यक्त्व गुण. तो कशाच्या अभावात आहे? दर्शन मोहनीच्या अभावात. दर्शन मोहनी म्हणजे मोहनी कर्माचं तिथे गुण त्याने भेटतो. अनेक रूपानं कथा. बरोबर आहे.
बस कथनात फरक आहे. सिद्धांचे अनंत गुण आहे, परंतु आपल्यासाठी त्यांनी 8मध्ये समाधान माना. आठमध्ये म्हणजे या कर्माच्या अभावात हा गुण आणि तर मुळात ही गोष्ट लक्षात घ्या, 8 गुण आहे का 8 पर्याय आहे? आणि ह्या 8 पर्याय म्हणजे स्थूल ह्या आहे. 8 गुणांची जी विकृतता बाकीच्या गुणांची विकृतता आतापर्यंत दाखवलीच नव्हती, आपल्याला ज्ञातही नाही. मग आता तो सांगायचा भाग उरला नव्हता त्यांना, म्हणून जी विकृतता 8 गुणांच्या बाबत पाहिली आपण, त्या 8 गुणातली विकृतता निघून गेली, म्हणून त्याला 8 गुण म्हटलं. गुण नाहीच ते, हे नेहमी लक्षात ठेवा. अनंताचे ही अनंत चतुष्ट हे गुण नाही, पर्याय आहे. सिद्धांचे 8 गुण ही गुण नाही, पर्याय आहे. त्या त्या गुणांच्या होणाऱ्या शुद्ध पर्यायी आहे. गुण आले, गुण म्हटलं तर नव्हते ते उत्पन्न होईल, कारण हे उत्पन्न झाले आहे ना. तुमचे 8 गुण किंवा 4 गुण नव्हते ते आले की नाही आतापर्यंत. अनंताच्या जीवनात ह्या 4 गुण नव्हते ते आले, तर गुण कधी उत्पन्न नष्ट होतात का? नाही. म्हणून हे गुण आले असंही म्हणता येत नाही, नव्हते ते नष्ट झाले असंही नाही. तर इथं हा भाग महत्त्वाचा लक्षात घ्यायचा. ज्या पर्यायी अशुद्ध पर्यायी होत्या त्या अशुद्ध पर्यायीचा अभाव झाला, पूर्ण शुद्ध पर्यायीचा सर्भाव झाला, आणि म्हणून त्या गुणाच्या स्वरूपाच्याच पर्यायी आहे. गुण म्हणण्यामध्ये हेतू काय ठेवला आचार्यांनी, की गुणांचं जे मूळ स्वरूप आहे त्या स्वरूपात ही पर्यायही शुद्ध रूपानं परिणत झाली, म्हणून त्यालाही गुण म्हणतात. वस्तुतः ते गुण नाही. गुणात काय एक साधी गोष्ट आहे, ज्ञान गुण, अनंत ज्ञान आणि मती ज्ञान. फरक काय? गुण झाला तो कुठेही आहेच, तो निगोदीपासून तर सगळ्यांकडे. आता आपण मती ज्ञान म्हटलं, कुमती म्हटलं आणि अनंत ज्ञान म्हटलं, या तिन्ही पर्याय झाले. कुमती मिथ्या पर्याय झाली, मती ज्ञान सम्यक पर्याय झाली, आणि अनंत ज्ञान ही पूर्ण शुद्ध पर्याय. तर ह्या सगळ्या पर्यायी आहेत, हे आधी मुळात लक्षात घ्यायचं आहे. मग प्रश्न पुढचा उभा राहतो की त्यांना गुण का म्हटल्या गेलं, तर त्या गुण जसे आहे, गुणांचं मूळ स्वरूप जसं आहे त्या रूपात ह्या पर्यायी प्रगट झाल्या. केवळ ज्ञान गुण की पर्याय? तरी गुण म्हणतात. का म्हणतात की जसा ज्ञान गुणाचा स्वभाव आहे त्या स्वभावानुरूप केवळ ज्ञानात परिणमन आलं, म्हणून त्याला गुण म्हणतात. वस्तुतः तीही पर्याय आहे. हा भाग महत्त्वाचा आहे. अवघ्या बाधांपर्यंत वेगळी अवगाहनात्व घेतले ते सूक्ष्म सम्यक आपण अवगाहनात्व म्हणतो नाही पाठवा, सूक्ष्मत्व, अवयवात्व, आणि अवगाहनात्व. आता ते कसं झालं ना, एका शीतात किती शीत राहू शकले ना. तो कोणत्या कर्माच्या अभावाचं अवगाहन आई करू फक्त एक सम्यक वेगळा. पहिले 4 घाती कर्माच्या अभावात पहिले 4 आले, नंतर जे 4 अघातीय कर्म त्याच्यात पाहिजे, आणि त्याच्यामध्ये पहिला नंबर लागलेला सम्यक. आणि तो सम्यक तर काय याचा घाती कर्माचा नाही, तिथे अवगाहनच पाहिजे, कारण तो एक सुटला आहे. आयुकर्माच्या अभावामध्ये अवगाहनच होते, पण बाकीचे 3 बसतात तिथे, सूक्ष्मत्व, अव्यवबाधत्व आणि अगुरुलत्व. त्यांनी सम्यक त्याच्यात घेतलंच नाही. सम्यक, सूक्ष्मत्व, अव्यवबाधत्व, अगुरुलत्व, अवगाहनत्व घेतलं नाही वस्तुतः. पण तोच पाहिजे. सम्यक नाही घेतलं तरी त्याच्यात गृहीत होते. अवगाहनत्व पाहिजे, जे सुचलं ते पाहिजे. सम्यक्त्व हे तर मोनीय कर्माचाच अभाव आहे. म्हणजे ते ज्या ह्याच्यात गणित आहे, सगळं आलेलंच आहे. त्यात सम्यक्त्व आलं.
जेव्हा मी अनंत सुख म्हणतो आपण, तेव्हा हे सगळं सम्यक्त्व चारित्र्य जे आहे. म्हणून तो त्याच्यात गर्भित केला, नाही तर हे 9 गुण होतात ना. दर्शन मोहनीयाचा त्यांनी अभाव अवधानत्व सम्यक्त्व. काढून टाकलं. दर्शन मोहनीयाचा अभाव सम्यक्त्व, चारित्र्य मोहनीयाचा अभाव अनुसुख. जुने याच्यात तर काय त्याचे अवगाहनत्व नाही आलं, गाठीमुळे नाही. तोच आहे त्याच्यामुळे बरोबर. काही विशेष फरक पडत नाही. एवढ्या गोष्टीचा काही फरक पडत नाही. त्यांनी नाहीतरी आपण अनंत चतुष्टयात काय केलं, सम्यक्त्व आणि चारित्र्य एक केलं, सुख 3 गुण एकात केले. तसा हा सम्यक्त्व गुण त्याच्यात गर्भित करून टाकायचा सुख गुणात, आणि तिथं अवघा बांधत्व. कारण हे 4 गुण घ्यावे लागतात. 4 कर्माच्या अभावात हे 4 प्रतिजीवी गुणांचा सद्भाव होतो. आणि ते सूक्ष्मत्व पुन्हा कर्माच्या अभावात झालं नाम नामकर्माचं. अव्याबाधत्व वेदनीयाच्या, अगुरु लघुत्व गोत्रकर्माच्या अभावात. राहिलं कोणतं कर्म? अवगाहनत्व कर्म राहिलं. कोणत्या कर्माच्या? आयुकर्माच्या. आयुकर्माच्या मुळे काय होत होतं, जसं शरीर मिळालं त्या शरीराप्रमाणे आपली अवगाहना होत होती. आता तिथं काय झालं, शरीर नसल्यामुळे एका सिद्धाच्या जागेत, जेवढी एका सिद्धाला जागा आहे त्या एका सिद्धाच्या जागेत असंख्यात सिद्ध राहिले. त्यांना काही बाधा येत नाही. अमूर्त द्रव्य आहे एक. तर मूर्त असते तर एकमेकांना बाधा तरी दिली असती. आपल्याला का नाही, आपणही अमूर्त असून आपलं शरीर मूर्त आहे. तिथं शरीर न राहिल्यामुळे त्यांना ती बाधा आली नाही. एका सिद्धाला समजा एक आदिनाथ भगवान 550 धनुष्य आहे, तर त्याच्यात असंख्यात सिद्ध सामावलेले असणार आहे. त्या सिद्धांच्या बाबत फरक कुठं काय पडणार आहे, फक्त वरची लेवल सगळ्यांची समान असेल. कारण उंची कमी अधिक आहे, कोणी बसल्यानं आहे, कोणी उभ्यानं आहे, तर मग हा फरक तर जरूर पडेल. पण बसलेले असले काय, उभे असले काय, पद्मासनस्थ असले काय, सगळ्यांची वरची लेवल समान, खालची लेवल कमी अधिक तो आहे. लोकाकाशाचा आग्रह होता. पण लेवल समान आहे ना. त्याच्यावर जाऊ आता शकत समजा नाही. आपण जरी कमी अधिक उंचीचे असू, तर वरची लेवल सगळ्यांची समान, पण खालची लेवल जशी तुमची उंची कमी अधिक असेल तशी ती कमी अधिक राहील. कुठे 5 फूट आणि कुठे 500 धनुष्य. इत्याद्यानंत धर्माढ्यो कर्माष्टकविवर्जिता मुक्तोऽष्टादशभिः दोषे देवसेव्यो न चेतरः. इत्यादी अनंत धर्माढ्या, अनंत धर्माने युक्त असणारा, कर्माष्टक विवर्जिता, 8 कर्माने रहित असणारा, 18 दोषेही मुक्त, 18 दोषांनी रहित असणारा, देव हा सेव्य, तोच देव म्हणून उपासनीय आहे. बाकी दुसरा कोणताही न चरितरा, बाकी कोणताही देव देव म्हणून आराध्य असू शकत नाही. अर्थात गुरुसेवासी श्रेयो मार्गोपदेशका, भगवान स्फुरिता साक्षात नेता मोक्षस्य वर्त्मना. 6 गुरु एव असतात. गुरु कोण असणार आहे? श्रेयो मार्गोपदेशका, जो प्रत्येक जीवाच्या कल्याणाचा मार्ग दाखवणारा, सांगणारा असेल, तोच वस्तुतः गुरु असणार आहे. भगवान हा तोच भगवान आहे. साक्षात मोक्षस्य वर्त्मना हा नेता, आणि साक्षात मोक्षाच्या मार्गावर नेणारा अशा प्रकारचा असणार आहे.
म्हणजे गुरु देखील गुरूंच्या ठिकाणी हितोपदेशिता नियमाने असली पाहिजे. पण ती हितोपदेशिता का म्हटली नाही? तेही जे उपदेश देईल ते हिताचाच देतो. मग त्यांच्या ठिकाणी हितोपदेशिता हा गुण का नाही म्हणतात? सिद्ध नाही. गुरूंच्या ठिकाणी हितोपदेशिती, ते हिताचाच उपदेश देणार आणि भगवानही हिताचाच उपदेश देणार. देवाला गुरुची उपमा दिलेली आहे. पूर्ण मित्रांना नाही ना, पूर्ण मित्रांनी नाही म्हणून. तिथं हितोपदेश देण्याची अपेक्षा इच्छा नाही आणि तरी सहज हितोपदेश आहे अनंताच्या बाबतीत. आणि इथं इच्छा आहे, रागद्वेष आहे गुरूंच्या ठिकाणी. म्हणून हा फरक आहे. जरी देव म्हणणार आहात तर का म्हणणार आहात हा भाग जर लक्षात नाही घेतला तर सारा गोंधळ होतो की हा मोक्ष मार्गस्थ आहे आणि अनंत मोक्ष मार्ग आहे की मोक्ष मार्ग रूप आहे? मोक्ष मार्ग रूप आहे. हा फरक दोघांमध्ये जरूर असणार आहे. जरी त्याला भगवान म्हणणार आहे गुरूंना, तर ते भगवान मोक्ष मार्गस्थ आहे, नियमाने भगवान बनणार आहे या दृष्टिकोनातून म्हटलं. वास्तविक भगवान नाही. देवाचं स्वरूप आहे गुरुचं देवाचं स्वरूप स्वरूप आहे. म्हणा. नाही, नाही, देवर पण- हेडिंग थोडंसं हा. गडबड हा. आहे. पण ही देव सच्चा गुरु आहे. हा. म्हणजे देवाचा देवाला स्वरूप आहे. गुरुची उपमा दिलेली आहे. देवालाच- पुढे दिलाय गुरु प्रश्न. आर्यंतच गुरु आहे. हा. आर्यंतच गुरु आहे असं सांगितलं. देवाचं स्वरूप सांगायचं आहे. गुरु सुकून आलं. पण पुढच्या गाथा पुन्हा गुरु का स्वरूपच आहे. पण पुढच्या आर्यंत गुरुच आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. आर्यंत वास्तविक ओरिजिनल गुरुच आहे. इथं देव शब्द आहे. निमुद्दाम खुलासा हा करत आहे वही देव की आजही आपण गुरूंना काय करतो, साक्षात देव मानतो आहे. तर ही चुकीची कल्पना आपली चुकीची आहे हे लक्षात घ्या. गुरुलाही देव जेव्हा मानल्या जातं, भगवान जेव्हा मानल्या जाईल, ते दोन मधलं अंतर लक्षात ठेवावंच लागेल. इथं जे आहे देवांना गुरु ही उपमा जी दिलेली आहे, कारण मोक्ष मार्गाचा जो उपदेशक आहे आणि मोक्ष मार्ग साक्षात देत आहे म्हणून त्याला गुरु म्हटले आहे. हेच देव खरे गुरु असू हा, बरं. शकतात. पुढे गुरुचं स्वरूप येणार आहे की ते गुरुचं स्वरूप अल्पज्ञ येणार आहे, आहे. तरी ते गुरु असतात. मार्गदर्शक आहे म्हणून गुरु म्हटलंय त्यांना, बाकी काय नाही ते दुसरा भाग एक लक्षात घ्यायचा. अनंतांनाही काय म्हटलं, स्नातक गुरुच टाकला. स्नातक गुरु टाकलाय. मुलींचे 10 गुरुचे भेदामध्ये 10 शेवटचे भेद ते ते केले. त्याच्यात स्नातक नावाचा भेद अनंतांना टाकला. या दृष्टीनं त्या अनंतांनाही गुरु म्हणता येते. म्हणजे वस्तुतः गुरुला अनंत नाही म्हणता येत, भगवान नाही म्हणता येत. हा भाग महत्वाचा लक्षात घ्यायचा आहे. गुरु येतच नाही. आज महावीर आहे साक्षात अमुक गुरु असं जेव्हा आपण काही वर्तमान में म्हणणार, वर्धमान सर. हां, तो भाग वर्तमान ते हां, वर्धमान. अधिशीचं म्हणून आपला जैन धर्म हे सांगतो, ज्याच्या ठिकाणी जेवढी योग्यता आहे तेवढ्याच रूपात त्याला स्वीकारा. अधिक लावू नका आणि कमी लावू नका. दोन्ही गोष्टी. महत्वाचं आहे. हां, कमी लावलं तरी चुकलो, तरी चुकलो. अधिक लावलं तरी चुकलो. देवी देवतांच्या आराधनात आपण अधिक्य केलं आणि गुरूंच्या आराधनेतही देवासारखं जर करायला लागलो तर तिथेही अधिक्य केलं. देवाच्या आराधनेत आम्ही देवदेवतांसमोर ठेवून अभिषेक करायला लागलो, पूजा करायला लागलो देवदेवतांची, तर तेही अधिक्य. तर कोणत्याही ठिकाणी आधिक्यही नको आणि हीनताही नको. वाचा. यहाँ प्रसन्न से देव के स्वरूप पर प्रकाश डालकर उनके भेदों व गुणों की विशेष रूप से चर्चा की गई है. जो आत्मा अपने गुणों के द्वारा पूरी तरह से प्रकाशमान ही वह देव है. देव का लक्षण अनंत और सिद्ध परमेष्टि से घटित होता है, इसलिए वे दो ही देव माने गए हैं. यद्यपि यहाँ पर हमने देव के दो भेद कहे हैं, पर दोनों भेद एक ही व्यक्ति के अवस्था भेद उल्टे जानने चाहिए. 4 घाती कर्मों के नाश होने पर अनंत अवस्था प्राप्त होती है और वही जीव जब सब प्रकार के कर्म, नवकर्म और भाव कर्म से रहित हो जाता है तब सिद्ध अवस्था प्राप्त होती है. अनंत जीवन मुक्त होने हैं
और सिद्ध मुक्त होते हैं। हा फरक लक्षात घ्या. आम्ही जे दोन भेद केले वस्तुतः मुक्त कोण म्हणतात? सिद्ध सिद्ध भगवानच वस्तुतः मुक्त आहे. देव म्हटलं तर दोन्ही समान आहेत. आम्हाला तिथं काही फरक पडत नाही. देवत्वाची लक्षणं इतरा सर्वज्ञ हितोपदेशिता या रूपानं जेव्हा पाहतो आम्ही तेव्हा दोन्ही समान दिसतात आम्हाला. परंतु व्यक्तीच्या अपेक्षेनं एकच व्यक्ती दोन होणार आहे. जो अनंत आहे तो सिद्ध होणार आहे. म्हणजे दोन वेगळे आहे. हा अनंतवान हा सिद्ध असं नाही. वस्तुतः देवत्व सिद्धांच्या ठिकाणी असणार. अनंतों के सभी द्रव्योपजीवी गुण प्रकट हो जाते हैं और सिद्धों के सभी प्रकार के गुण प्रकट हो जाते हैं। फरक काय लक्षात आलं? ते दोन्ही शब्द महत्वाचे. द्रव्योपजीवी अनंत जीवन मुक्त म्हटलं त्यांनी आणि सिद्धांना मुक्त म्हटलं. फरक काय आला? जीवन मुक्त आहे म्हणजे काय झालं? भावमुक्त ज्याला आपण म्हणतो. हां नाही दृष्टीमुक्त तर चौथ्यात झालं ना. भावमुक्त म्हणतो आपण. आपले जे चार भेद आहेत दृष्टीमुक्त, मोहमुक्त, भावमुक्त आणि पूर्णमुक्त. हां तर जेव्हा अनंत पाहतो तेव्हा ते काय झाले? भावमुक्ताला यांनी जीवन मुक्त म्हटलं. सिद्धांना वास्तविक असं म्हटलेलं. अनंताच्या ठिकाणी द्रव्योपजीवी गुण प्रगट झाले. म्हणजे कोणते? अनुजीवी गुण प्रगट झाले सगळे. प्रतिजीवी गुण अद्याप आले नाही. अनंतांच्या जीवनात अनुजीवी गुण तर प्रगट झाले आणि सिद्धांच्या जीवनात अनुजीवी गुणाबरोबर प्रतिजीवी गुणही प्रगट झालेले असणार आहे. मुख्य द्रव्योपजीवी गुण चार है: केवल ज्ञान, केवल दर्शन, अनंत सुख और अनंत वीर्य। ये चार अनंत चतुष्ट कहलाते हैं। ये अनंत के पूरी तरह से प्रकट हो जाते हैं। इनमें शायिक सम्यत्व, सूक्ष्मत्व, अव्यवहार और अग्रलोक इनके मिला देने पर सिद्धों के मुख्य 8 गुण होते हैं। शाहीद सम्यक्त्व शब्द वापरू. आहे पुढे पुढे आहे वाक्य वाचवा. यद्यपि आदि के सम्यत्व का पूर्ण प्रकाश अर्थ के भी पाया जाता है, पर इसकी परिगणना मुख्यतः सिद्धों के 8 विशेष गुणों में की जाती है। यो तो प्रत्येक आत्मा के अनंत गुण होते हैं, पर यहाँ विशेष गुणों की ही चर्चा की गई है। त्याला अवगाढ सम्यक्त्व ससम्यक्त्वाचा एक प्रकार आहे. अवगाढ परमावगाढ सम्यक्त्व. या दृष्टीनं परमावगाढ सम्यक्त्व कुठं होईल? योग थांबला तेव्हा होते. या अर्थानं त्यांनी सिद्धांच्या ठिकाणी सम्यक्त्व गुण घेतला. जोपर्यंत योग आहे तोपर्यंत त्याला परमावगाढ असं म्हणत नाही. चारित्र्यातही हाच भेद केला. यथाख्यात चारित्र्य 12व्यातच झालं, पण परमावगाढ यथाख्यात चारित्र्य त्यांनी सिद्धांना म्हणलं किंवा 14व्यातही मांडलं. कारण योग राहिला नाही हा महत्वाचा भाग. ऐसा नियम है कि जब तिथं जो सिद्धांचा 8वा गुण आहे तो इथं लपल्या गेला नाही. सिद्धांचे जे 8 गुण आपण नेहमी म्हणतो त्याच्यामध्ये एक नाही. त्यातला जो एक गुण राहिला अवगाहन अवगाहनत्व राहिला तर तो इथं आता लपून राहिला. नाही, कारण सम्यक्त्व हे जे आहे इथं शाहीक सम्यक्त्व हे तर मोहनीय या कर्म. 3 मध्ये त्यांनी अभिप्रेत घेतला. या 3 मध्ये त्याला अभिप्रेत केला. आधी एक लक्षात घ्या, हा गुण जास्तीचा का टाकला? सम्यक्त्व. त्याचा खुलासा आपण आता पाहिला. काय पाहिला? परमावगाढ सम्यक्त्व तिथं म्हटल्या जाते. हे दाखवण्यासाठी सम्यक्त्व गुण घेतला. वस्तुतः तिथं सम्यक्त्व गुण घ्यायचा काही प्रश्न नव्हता. पण तो तर अरिहंतांच्याच ठिकाणी आलेला. मग मी ते सांगू लागले ना. पण का घेतला? अजून ते चारित्र्यही परमावगाढ होत नाही आणि सम्यक्त्वही परमावगाढ होत नाही जोपर्यंत योग आहे तोपर्यंत. आणि या दृष्टिकोनातून त्यांनी सम्यक्त्व दाखवलं आपल्याला
की हा सम्यक गुण तिथं प्रगट झाला पुरा असं नाही, तर परमावगाढ सम्यक्त्व परमावगाढ चारित्र्य तिथं आहे. ते कुठेही तुम्हाला लावता येण्यासारखं आहे. ऐसा नियम है कि जब संसारी जीव अपने व्यक्तित्व को पूर्ण रूप से जीवन में प्रतिष्ठित करने के लिए अग्रसर होता है, तब वह समस्त बाह्य आलम्बनों का क्रमशः त्याग करता जाता है और आत्मत्व की दृढ़तर भावना के द्वारा क्रमशः अपने व्यक्तित्व को प्राप्त करने लगता है. अन्य पदार्थों के कारण जो उसका व्यक्तित्व ढका हुआ था, वह उत्तरोत्तर अन्य पदार्थों पुस्तकात का काय केलं? बस. वाच. सरनारामच्या पुस्तकात सरनाराम. वाच. त्यांनी काय सांगितलं? संसारी जीव जेव्हा आपल्या व्यक्तित्वाच्या पूर्ण रूपाला प्राप्त करण्यासाठी जेव्हा तयार होतो, तेव्हा बाकीचं अवलंबन त्याला सोडावंच लागणार आहे. अरहंत भगवान को परम गुरु कहते हैं और शेष 6 से 12वें गुणस्थान के छद्मस्थ जीवों को अर्थात आचार्य उपाध्याय साधुओं को अपर गुरु कहते हैं. गुरु में सम्यक्त्व चारित्र्य तथा बाह्य अभ्यंतर दिगंबरत्व अवश्य चाहिए, उसके बिना गुरु नहीं होता. गुरु में उपदेश की मुख्यता होती है क्योंकि गुरु वाचून आहे. हीच वाचतो नाही गाथा अर्थात गुरु गाथा तीच आहे ना. तीच आहे, हाँ, त्याचाच मग खुलासा. तीच गाथा वाचतो आहे. गुरु में उपदेश की मुख्यता होती है क्योंकि जो अपने कल्याण में निमित्त पड़े उसे गुरु कहते हैं. सो ग्रंथकार कहते हैं कि अरहंत भगवान को साक्षात दिव्य ध्वनि द्वारा उपदेश देकर जीव का हित करते का हैं. गुरु म्हटला का? नेता को भी गुरु कहते हैं, सो वे तो साक्षात मोक्ष मार्ग के नेता है. तेच गुरुची उपाधी दिली या कारणाने अरहंतांना इथं वेगळ्या नाही, निमित्ताने आपल्याला गुरु जे म्हटलं पाहायचं होतं आणि कोण आहे याच्यात? त्यांनी तो घेतलाच नाही. सम्यक्त्वाचा पाहिजे होतं, तो घेतला ते घेतला एवढंच आहे नाही. झालं. त्यांना काही घेतलं नाही. त्याच्या वरच्या श्लोकात आहे सम्यक्त्वाचा उल्लेख 618 मध्ये. ज्या 608चा वाचायचे नंबर वेगळे आहेत. हे सिद्धों के आठवणची जी गाथा आहे त्याच्यात 617 आणि त्याच्यात 600. त्यांनी सम्यक्त्व घेतलेलं आहे. सम्यक्त्व सूक्ष्मत्व अव्ययवाद गुण गुणत्व सिद्ध में 8 गुण स्वतः माने गए हैं. श्लोकात सम्यक्त्व आहे. ते राहणारच आहे. श्लोकात सम्यक्त्व नाही, इथं फक्त प्रॉब्लेम एकच आला, तो एक गुण आपण नेहमी 8 गुण सांगतो, त्यातला एक गुण कमी होऊन गेला ना. म्हणजे आता तो ह्याच्यात अंतर्भाग तो कमी नाही होत. कोणता गुण कमी तर अनंत म्हटल्यानंतर कुठला होतच नाही त्या अर्थाने आम्हाला आपण तिथे. त्याला विकल्पात पण जे प्रमुख आपण 8 गुण आता सांगितले, जसं एक पाहिजे, सम्यक गुण वेगळा, चारित्र्य गुण वेगळा. एका सुखात घातला ना आपण 3 गुण एक केले, हो. तसं इथं समजायचं. अनंतामधून एक काढलं. अनंत त्याने काही फरक नाही पडत, आम्हाला ती कबूल आहे. तसं तिथेही समजायचं. नाही तर ठीक आहे. इसके बाद जिससे स्वतंत्र व्यक्तित्व की प्राप्ति संभव हो, ऐसा अभ्यंतर और बाह्य आचरण करता है और अंत में इस आचरण द्वारा वह अपने स्वतंत्र व्यक्तित्व को प्राप्त करने में समर्थ होता है. हम संसारी जनों को वह स्वतंत्र व्यक्तित्व प्राप्त व्यक्ति ही आदर्श हो सकता है. इसी से ऐसे व्यक्ति को देव संज्ञा दी गई है. इसके लोक में अनेक नाम प्रसिद्ध है. वे सब भिन्न भिन्न कार्यों में निमित्त होने की अपेक्षा से ही कहे गए हैं. उदाहरणार्थ शंकर का यह नाम सुख प्राप्ति के निमित्त होने से या निमित्त व्यवहार होने से कहा गया है. इसी प्रकार अन्य नाम भी जानने चाहिए. ये सब नाम संख्या से अधिक नहीं हो सकते क्योंकि शब्द व्यवहार संख्या तक ही सीमित है. ये शंकर कसं काय आहे ना तुमच्या सहस्र नामातही आहे. महादेव आहे, शंकर आहे, विष्णू आहे.
देखा जब